नमस्कार मंडळी, रोशनी किचन अँड व्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण खूपच सोपी, झटपट आणि चविष्ट शिमला मिरची आणि बेसनची भाजी बनवणार आहोत। तर ही भाजी पोळी, भाकरी किंवा चपाती सोबत अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे। तर हे शिमला मिरची कापून घ्यायची आहे। तर इथे आपली ही शिमला मिरची कापून झालेली आहे। तर त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर हे मी एका साईडला ठेवून घेतले। त्यानंतर मी इथे टमाटर, कांदा, मिरची कापून घेतलेली आहे। गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये जिरा टाकलं, त्यानंतर कांदा टाकलेला आहे। तर हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्याला लालसर कलर येतपर्यंत परतत राहायचं आहे। त्यानंतर मिरची टाकून घ्यायची आहे। मिरचीला पण छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये टमाटर टाकायचे आहे। टमाटरला पण छान परतून घ्यायचं। त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची। थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची आहे। तर टमाटर आपले इथे गललेले आहे। त्यानंतर यामध्ये मी तिखट टाकलेले आहे, चवीनुसार मीठ, हळद हे टाकून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं शिजू द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची आहे। चमचीनं छान परतून घ्यायचं, हे सर्व मिक्स करून घ्यायची। त्यानंतर त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची। थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची। पुन्हा चमचीनं मिक्स करून घ्यायचं, त्याला छान परतून घ्यायचं। तर त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। चमचीनं थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे आणि थोड्या वेळ शिजू द्यायची आहे। थोड्या वेळानंतर प्लेट काढून घ्यायची। पुन्हा एकदा चमचीनं छान परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन। तर या भाजीमध्ये मी बेसन टाकून घेत आहे। तर चम्मचने याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। याला खूप वेळ घोटत राहायचं आहे, जोपर्यंत हे बेसन या भाजीमध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत। त्यानंतर त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे। थोड्या वेळ ही भाजी शिजू द्यायची आहे। थोड्या वेळानंतर ही प्लेट काढून घ्यायची आहे आणि चमचीनं मस्त घोटून घ्यायचं आहे। त्यानंतर यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर कोथिंबीरनं मस्त असा या भाजीला टेस्ट येतो। हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा।